नमस्कार. स्टेटनुसार काउन्सिलिंगचं शेड्यूल्ड नेमकं कसं असावं याबद्दल मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या वेबसाईटवर एक अपडेट आलेलं आहे. या 24 तासातील हे लेटेस्ट अपडेट आपण जर समजा Googleला जाऊन MCC असं जरी सर्च केलं तरी तुमच्या मोबाईलवर सुद्धा ही वेबसाईट अगदी सहजरित्या ओपन झालेली दिसेल. आता बघा या वेबसाईटवर तुम्हाला काय काय बघायचंय, कोणत्या ठिकाणी शेड्यूल आलेलं आहे, तर हे तुम्हाला कुठं दिसेल. तर सुरुवात तर या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाणार तर होमवर जाणार आहे. ठीक आहे. यामध्ये एक यूजी मेडिकल नावाची टॅब तुम्हाला दिसेल. आता यूजी मेडिकल नावाच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचंय. आता यूजी मेडिकल नावाची टॅब क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय दिसते बघा. यूजी मेडिकल नंतर या लेटेस्ट न्यूज तुम्हाला खाली दिसतायत. यूजी मेडिकल म्हणजेच आपलं MBBS, BDS ह्या ज्या ऍडमिशन आहे, तर हा एक ऑल इंडिया कोटा आहे MCC आणि यावरच प्रत्येक स्टेटनुसार जे शेड्यूल्ड आहे तर ते नेमकं कशा पद्धतीनं असेल तर हे एक अपडेट आलेलं आहे. बघा आता करंट इव्हेंटमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग शेड्यूल्ड की जे 2024चं आहे तर हे देण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्या मागच्या नोटीस आहे तर ह्या 2023च्या आहे. आपल्याला काउन्सिलिंग शेड्यूल न बघताना करंट इव्हेंटच्या खाली व्ह्यू मोअरचं बटन आहे आणि त्या खाली ह्या तुम्हाला जवळपास समजा 4 प्रकारच्या टॅब या उपलब्ध झालेल्या दिसतील. लक्षात घ्या, मी माझा जो मोबाईल आहे तर तो रोटेशन मध्ये घेतलेला आहे, तर त्यामुळे मला हे असं दिसतंय. तुम्हाला कदाचित हे जर मोबाईल तुमचा सरळ असेल तर हे असं सरळ दिसत असेल आणि त्यामध्ये वरती तुम्हाला ह्या टॅब सुद्धा दिसणार नाही. तर त्यामुळं तुम्हाला तुमचा मोबाईल रोटेशन मध्ये घेऊन जर तुम्ही डेस्कटॉप मोड ऑन जर केला तर हे तुम्हाला अशाच पद्धतीनं दिसेल आणि जर दिसत नसेल तर इकडे बघा या कोपऱ्यामध्ये हे या थ्री लाईन्स आहे, यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इकडे सुद्धा काही बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. आता आपण सुरुवातीला तर हे जे ई सर्व्हिसेस आहे आणि ज्या शेड्यूल्ड आहे तर हे बघूया. बघा या साईडला लेफ्ट हँड साईडला यामध्ये सुरुवातीला आहे स्टेट काउन्सिलिंग शेड्यूल्ड. हे तुम्हाला दिसतं या ठिकाणी फोकस होताना की स्टेट शेड्यूल्ड यूजी काउन्सिलिंग 2024. यावर क्लिक करूया. आता हे अगोदरच मी डाउनलोड करून घेतलेलं होतं तर त्यामुळं परत एकदा नव्यानं या ठिकाणी हे डाउनलोड होणार नाही. पण जे डाउनलोड झालेलं आहे तर ते अशा पद्धतीनं माझ्या समोर आलंय. मी याला डाउनलोड अगेन न करताना डायरेक्ट ओपन करतोय. ओपन केल्याच्या नंतर हे PDF आपल्या समोर दिसतंय. नीट यूजी शेड्यूल्ड 2024 ऑल इंडिया कोटा डीम्ड युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल स्टेट कोटा. आता शेड्यूल्ड फॉर ऍडमिशन सिरियल नंबर 1 फर्स्ट राऊंड ऑफ काउन्सिलिंग. तर हे जो ऑल इंडियाचा राऊंड आहे तर तो 14 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दरम्यान या ठिकाणी दिलेला आहे. बघा फर्स्ट राऊंड. ठीक आहे. आणि या फर्स्ट राऊंडची लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे तर ती 29 तारीख आहे, 29 ऑगस्ट. आता यामध्ये जर आपण बघायला गेलो 29 तारीख लास्ट आहे आणि हे जे स्टेटचं शेड्यूल्ड आहे तर हे नेमकं समोर दिलेलं आहे की फर्स्ट राऊंड जो आहे तो स्टेटचा तर तो 21 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट या दरम्यान असावा आणि याचं जे जॉईनिंग आहे स्टेटचं तर ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंत असावं. आता हे जरी समजा असं दिलेलं असलं तरी दरवर्षी असं होतं की यानुसारच आपल्या स्टेटच्या तारखा येतील असं काही 100% गॅरंटेड नसतं. तर त्यामुळे थोडाफार चेंज यामध्ये होऊ शकतो. पण एक टेंटेटिव्ह तुम्हाला एक डेट समजेल की नेमकं आपलं जे काउन्सिलिंग आहे महाराष्ट्राचं तर ते कधी सुरू होऊ शकतं. आता सेकंड राऊंड जो आहे तर तो 5 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आहे MCCचा आणि मग समोर स्टेटचा जो राऊंड आहे तर तो 11 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर या दरम्यान देण्यात आलेला आहे. जॉईनिंग आहे 26 सप्टेंबर लास्ट डेट. ओके. यानंतर जो थर्ड राऊंड आहे MCCचा तर तो 26 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर या दरम्यान देण्यात आलेला आहे आणि स्टेटचा जो आहे तर तो 2 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर या दरम्यान आहे आणि थर्ड राऊंडचं जे जॉईनिंग आहे तर ते 18 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना करायचंय. थोडक्यात 18 ऑक्टोबर पर्यंत तिसरा राऊंड होईल. आता जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे ज्याला आपण चौथा राऊंड म्हणतो तर हा सुद्धा ऑनलाईनच होत असतो. कॉलेजला जायचं काम नसतं, ऑनलाईनच चॉईस फिलिंग होतात. फक्त चौथा राऊंड आहे आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड असं नाव देण्यात आलेलं आहे. तर MCCचा 16 आणि 23 ऑक्टोबर या दरम्यान होईल आणि स्टेटचा 21 आणि 25 या दरम्यान होईल. लास्ट डेट आहे 30 ऑक्टोबर 2024. या शेड्यूलनुसार जी लास्ट डेट आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली दिसते. पण या शेड्यूलमध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. नवीन असाल सबस्क्राईब करा. जिजाऊ अकॅडमीचं ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या ॲपचा फायदा असा की येणारे लेटेस्ट अपडेट हे नक्कीच तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत चालतील. थांबूया. ओके, बाय.